नमस्कार, मैं हूं लक्षिका डागर। आइए नजर डालते हैं आज की खास खबर की ओर। महाराष्ट्र सरकार और यहां की पुलिस बदले की राजनीति कर रही है और विरोधियों पर झूठे मामले दर्ज कर रही है। महाराष्ट्र पुलिस दारू वाले से, सट्टा बाजार से, रेत माफियों से साठगांठ कर बड़े पैमाने पर अवैध धंधों से पैसे उगाही कर रही है। इसलिए महाराष्ट्र पुलिस के पास सामाजिक प्रश्नों पर ध्यान देने के लिए समय नहीं। ऐसे गंभीर आरोप विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस इन्होंने आज महाराष्ट्र की सरकार पर लगाए हैं। महाराष्ट्र में विधानसभा सत्र चल रहा है। इस दौरान विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस इन्होंने महाराष्ट्र सरकार और यहां की पुलिस पर गंभीर आरोप किए हैं, जिसमें उन्होंने कहा कि महाराष्ट्र की सरकार विरोधियों पर सुरक्षात्मक पुलिस की कार्रवाई कर रही, झूठे मामले दर्ज कर रही, केंद्रीय मंत्रियों को 9 घंटे पुलिस थाने में बिठा कर रख रखा है। रवि नाना जिसे विधायकों पर झूठा मामला दर्ज कर उन्हें फंसाने की कोशिश कर रही। पुलिस के साठगांठ में बड़े पैमाने पर महाराष्ट्र में अवैध धंधे चल रहे। ऐसे कई गंभीर आरोप आज के इस अधिवेशन के दौरान विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस इन्होंने महाराष्ट्र सरकार और यहाँ की पुलिस पर लगाए हैं। अभी तक सहूलियत देंगे कहा, लेकिन कथनी और करनी में अंतर है। और आज हमारे किसानों को प्रताड़ित किया जा रहा है। ये ठाकरे सरकार किसान विरोधी सरकार है। निवडणुका ज्या आहेत त्यावर प्रश्नचिन्ह होता। ओबीसींचं राजकीय आरक्षण अबाधित राहावं यासाठी एक महत्त्वाचं बिल मंजूर झालेलं आहे, एकमताने मंजूर झालेलं आहे। यावर काय आज जे बिल मंजूर झालं आहे, या बिलामुळे आत्तापर्यंत झालेली सगळी प्रभाग रचना, ती मग गट आणि गणाची, या जिल्हा परिषदेची असो किंवा महानगरपालिकेची किंवा नगरपालिकेची असो, ही संपूर्ण प्रभाग रचना आता रद्द झालेली आहे। आणि आता नव्याने सरकार ही प्रभाग रचना तयार करेल आणि मग सरकार ती तयार करून निवडणूक आयोगाला सादर करेल। आत्तापर्यंत निवडणूक आयोग ती तयार करत होतं, सरकारचे अधिकारी हे निवडणूक आयोगाच्या डेप्युटेशनवर ती तयार करत होते। आता एक प्रमुख बदल सरकारने केलाय, सरकार ही रचना करणार आहे आणि त्यानंतर ती निवडणूक आयोगाच्या मान्यतेला जाणार आहे। यासोबत मी ही मागणी केली होती, पहिल्यांदा त्यांनी केवळ सरकारला सगळे अधिकार दिले होते, ते निवडणूक आयोगाला आमचा आग्रह होता, ती आमची बाब त्यांनी मान्य केली आहे। त्यामुळे मला असं वाटतं की आता नव्याने पूर्ण रचना ही करावी लागेल। ती रचना नव्याने करण्याकरता निवडणुका पुढे जातील। या बिलाने ओबीसी आरक्षणाचा मार्ग खुला झालेला नाही। बिलाने निवडणुका काही काळ पुढे जातील। तेवढ्या काळामध्ये आता राज्य सरकारने इम्पेरिकल डेटा तयार करून सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करून या ठिकाणी अहवाल तयार केला, तर जेव्हा या प्रकारची नवीन रचना होईल आणि निवडणुका ओबीसी सहित, ओबीसी आरक्षणासहित या निवडणुका होतील। त्यामुळे माझं मत असं आहे की बिल पास झाल्यानंतर सरकार करता एक काउंटडाऊन सुरू झाला आहे। त्या स्पेसिफिक वेळामध्ये सरकारने आता इम्पेरिकल डेटा काम पूर्ण केलं पाहिजे। राज्य निवडणूक आयोगाचे अधिकार जर राज्य सरकार घेत असेल तर होणार आहे का? आणि अनकॉन्स्टिट्युशनल प्रश्न निर्माण आहे की तारीख ठरवण्याचा जो काही अधिकार आहे, या संदर्भातलं जे अमेंडमेंट मांडलं गेलं ते नंतर मला त्याची माहिती अशी मिळाली की त्याची नोटीस नसल्यामुळे ते अमेंडमेंट मान्य होऊ शकत नाही। त्यामुळे वरच्या सभागृहात जाताना ते अमेंडमेंट काही गेलेलं नाही आहे। त्यामुळे आता निवडणूक आयोगाचे काही अधिकार हे सरकारकडे आले आहेत, पण अंतिम अधिकार प्रभाग रचनेचा हा निवडणूक आयोगालाच आहे। यापूर्वीही सरकारची यंत्रणा तयार करायची, पण निवडणूक आयोगाच्या सांगण्यावर करायची। आता सरकार स्वतः तयार करेल आणि निवडणूक आयोगाला सादर करेल। अशा प्रकारचा एक महत्त्वपूर्ण बदल आहे। हा बदल आम्ही याकरता मान्य केलेला आहे की मलाही असं वाटतं की निवडणुका या ओबीसी आरक्षणासहितच झाल्या पाहिजे, म्हणून हा बदल आम्ही मान्य केला। नाही, आता किती दिवस पुढे जातील हे सांगू शकत नाही, कारण आता जी काही सरकारची यंत्रणा तयार होईल या बिलानंतर त्यांना नव्याने रचना करायची आहे। ते रचना 1 महिन्यात करतात, 2 महिन्यात करतात की 6 महिन्यात करतात, याच्यावर हे खरं म्हणजे डिपेंडंट असेल। आज बीडच्या एसपींना 15 दिवसाच्या सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं। याच्या आधी बीडच्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं आणि आज भाजपच्या लोकप्रतिनिधींचा एका अर्थाने तो विजयचा असं म्हणायला हवं। कारण नाही, मी असं म्हणेन तो भाजपच्या लोकप्रतिनिधींचा विजय नाही, तो विजय हा या सभागृहाचा आहे। कारण लोकप्रतिनिधी सभागृहामध्ये पक्षाचा नसतो आणि ज्या प्रकारच्या तक्रारी बीडच्या संदर्भात मिळत होत्या, माझीच लक्षवेधी होती, तिथे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये
सत्ता पक्षाचे लोक फायरिंग करून राहिले आहेत, त्या ठिकाणी अवैध बॉम्बचा व्यवसाय चालला आहे. सरकारच्या उत्तरातच किती मोठ्या प्रमाणात गुन्हे वाढले आहेत हे सरकारने कबूल केलं होतं. आणि त्यावर कळस म्हणजे आमच्या सदस्या नमिता मुंदडा यांच्याशी जो व्यवहार झाला, जर एक महिला सदस्या सुरक्षित नसेल आणि तिच्यावर अशा प्रकारचा प्रसंग आल्यानंतर जर SP साधं फोनवर बोलण्याचं सौजन्य दाखवत नसेल, किती अहंकार हा या ठिकाणी पोलीस दलामध्ये शिरलेला आहे हे त्यातनं दिसतं आहे. म्हणून आमचा सगळ्यांचा आग्रह होता आणि त्याच्यावर शेवटी गृहमंत्र्यांनी त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. आमचं समाधान तेव्हाच होईल ज्यावेळी इथली गुन्हेगारी कमी होईल आणि नमिताताईंना अशी वागणूक देणाऱ्यांवर सक्तीची कारवाई. देवेंद्रजी, नितेश राणे असं म्हणतात आहे बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर हिंदू हृदय सम्राट कोणी असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहे. बघा, नितेश राणे काय म्हणाले हे मला माहिती नाही. मी भारतीय जनता पक्षाचा शिपाई आहे सर, राज्यपालांचा अभिभाषणाचा प्रस्ताव आणि मी हिंदुत्ववादी नक्कीच आहे. राज्यपालांच्या अभिभाषणाचा प्रस्ताव असेल किंवा पुरवणी मागण्या असतील, या दोन्हीवर तुम्हाला चर्चा करता आली नाही आणि ते मंजूर झाले. महत्त्वाचं हे दोन्ही गोष्टी आहेत. हे सरकार कामकाज काढून घेण्याचा प्रयत्न करते, हे सरकार रिस्पॉन्ड करत नाही. पण आमच्याकरता शेतकऱ्यांचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा होता. चर्चा तर आम्ही पुढेही करू, अनेक चर्चेच्या संधी आम्हाला मिळतील, पण सरकारचा असा प्रयत्न होता की आम्ही शेतकऱ्यांच्या विषयावर बोलू नये आणि म्हणून सरकारने कामकाज रेटण्याचा प्रयत्न केला. पण आम्ही शेतकऱ्यांचा विषय सोडला नाही, आम्ही शेवटपर्यंत लावून धरला. आमचा संघर्ष शेतकऱ्यांवर सुरूच राहील. आमदार रवी राणा यांना विधानसभेत असं का म्हणावं लागतं की मी इथेच फाशी घेईन, त्याच्यावर रसीदपाडी असं आहे की सदस्यांवर देखील पोलिसांच्या ॲट्रॉसिटीज वाढत आहेत. आमदार रवी राणा हे त्या ठिकाणी अमरावतीला नसताना, ते दिल्लीत असताना जी घटना त्या ठिकाणी घडली त्या घटनेच्या संदर्भात 307चा गुन्हा रवी राणा, त्या घटनेचं समर्थन कोणीच करत नाही, तेही करत नाही आहे. अशा प्रकारे शाई फेकणं अयोग्यच आहे. पण मौका मिळाला तर विरोधी पक्षाच्या आमदारांना मसलून टाका, चिरडून टाका, हा जो भाव सरकारमध्ये आणि पोलीस यंत्रणेत आला आहे त्याच्या विरोधातला आमचा लढा होता. आणि म्हणूनच त्या ठिकाणी रवी राणा असं म्हणाले की तुम्हाला जर आम्हाला चिरडायचंच असेल तर इथेच आम्हाला गोळ्या घाला किंवा फाशी द्या. मला असं वाटतं त्यांची भावना समजून घेतली पाहिजे. आणि अशा प्रकारे जर पोलीस खोटे गुन्हे दाखल करत असतील तर महाराष्ट्राचं काय होईल हे आपण समजू शकता. हा महाराष्ट्र आला पाहिजे, बंगाल होऊ देऊ नका, अशी आमची मागणी आहे. नारायण राणे आणि नितेश राणे यांना मालवणी पोलीस स्टेशनमध्ये बोलवल्यानंतर त्यांचं जे स्टेटमेंट होतं ते पूर्णपणे लिहून घेतलं गेलं नाही असा धक्कादायक आरोप हा राणे साहेबांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना केलाय. तुम्ही केंद्रीय गृहमंत्रालयाकडे याच्याबाबत दाद मागणार आहात का? मुळातच राणे साहेब किंवा नितेश राणे यांच्यावर त्या दिवशी झालेली कारवाई ही सूडबुद्धीची दिसून पडते. याची दोन कारणं आहेत की तुम्ही 41ची नोटीस दिलेली आहे, गुन्हा काही दाऊदशी संबंधाचा नाही आहे, एका स्टेटमेंटच्या संदर्भातला गुन्हा आहे. त्याच्यामध्ये लावलेला जो सेक्शन आहे त्या सेक्शनमध्ये जे कोणी फिर्यादी आहेत त्या फिर्यादीचा यांचा थेट सामना झाला पाहिजे, तो कधी झालेला नाही. आणि या उपर त्यांना त्या ठिकाणी बेल मिळालेली आहे, म्हणजे ज्याला आपण अटकपूर्व जामीन म्हणतो, अँटिसिपेटरी बेल म्हणतो, ती अँटिसिपेटरी बेल मिळाली आहे. तरीही केंद्रीय मंत्र्यांना बोलवून 9-9 तास बसवून ठेवायचं आणि ते जे सांगतायत त्याच्याऐवजी दुसरंच लिहायचं, ही जी काही पद्धत आहे, मला असं वाटतं की देशाच्या इतिहासामध्ये किंवा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त आकसाने वागणारं सरकार म्हणून या ठाकरे सरकारचं नाव नोंदवलं जाईल. पण सर, काल त्यांना महापालिकेने नोटीस बजावली. बाइक पर जा रहे एक दंपत्ति में से एक महिला को के साथ गैंगरेप की घटना हुई है 6 तारीख की रात. देखिए, बहुत भयानक घटना है, इसकी पूरे डिटेल्स मेरे पास नहीं, पर आज ही हमारे एक महिला सदस्य ने मुझे उसके बारे में जानकारी दी है और मुझे ऐसा लगता है कि ये बहुत ही गंभीर इस प्रकार से ये घटनाएं चल रही है. हम कानून कितने भी बनाएं, लेकिन अगर हमारी यंत्रणा लचर होगी तो कानून का क्या फ़ायदा होगा. अभी अगर पुलिस ये कहीं ना कहीं सट्टाबाजों से, कहीं ना कहीं दारू वालों से, कहीं ना कहीं हमारे वो क्या बालू जो वाले लोग हैं उन लोगों से, सैंड माफिया से, उनके साथ साठगांठ करते होंगे. हमारे यानी हमारे ने महाराष्ट्र में, नहीं तो आप बोलोगे हमारे, सैंड माफिया के साथ साठगांठ करते होंगे
तो उनको टाइम कहाँ है इस तरफ ध्यान देने का, कोई समय नहीं उनके पास। हिंदी में ओबीसी आरक्षण को लेकर एक मत पे पास हुआ है। देखिए, ओबीसी आरक्षण के बारे में आज का जो विधेयक है ये मूलतः ओबीसी आरक्षण का विधेयक नहीं है। इस विधेयक में अभी तक जो प्रभाव की रचना हुई थी उस रचना को निरस्त और नए सिरे से रचना करने का अधिकार सरकार को मिला है। सरकार ये रचना करके इलेक्शन कमीशन को देगा और इलेक्शन कमीशन उसको अंतिम मान्यता देगा। इस प्रकार का ये बिल है। इस बिल के कारण अभी नई रचना होते है कुछ समय मिलेगा। मुझे ऐसा लगता है कि इस बिल के कारण सरकार को भी यह मौका मिला है कि ये जो समय मिलेगा इस समय में एम्पिरिकल डेटा जमा करके ओबीसी आरक्षण वो बहाल करे। क्या अभिषेक जी क्या करोगे? इस अंक में फिलहाल इतना ही। अगले अंक में फिर मुलाकात होगी, तब तक के लिए नमस्कार।